न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। पाहूयात आजच्या ताज्या बातम्या। अण्णाभाऊंची शपथ म्हणजे मानवतेसाठी बाबासाहेबांच्या संविधानाच्या आचरणाचा संदेश। सचिन साठे। सांगलीत घेतली सार्वजनिक शपथ। साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांनी लिहिलेली शपथ म्हणजे मानवतेसाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाचे आचरण करण्यासाठी दिलेला संदेश आहे, असे मत डॉक्टर अण्णाभाऊ साठे क्रांती सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष सचिन साठे यांनी व्यक्त केले। साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंती महोत्सव समिती सांगली जिल्ह्याच्या वतीने सांगली येथील अण्णाभाऊ साठे पुतळ्यासमोर त्यांनी लिहिलेली शपथ सार्वजनिकरित्या घेण्यात आली। जयंती महोत्सव समितीचे अध्यक्ष कुलदीप देवकुळे यांच्या कल्पनेतून हा उपक्रम राज्यभर राबवण्यात येत आहे। अण्णाभाऊ साठे जयंतीच्या पूर्वसंध्येला बुधवारी हा शपथ सोहळा सांगलीत पार पडला। यावेळी सचिन साठे म्हणाले, अण्णाभाऊ यांनी सामाजिक ऐक्य, राष्ट्रीय स्वातंत्र्य अबाधित राहावे, समाज व्यसनमुक्त व्हावा, स्त्रियांचा सन्मान, अंधश्रद्धा विरोधी भूमिका, स्वातंत्र्य, समता, बंधुता जपण्याचे आवाहन हे सर्व आज काळाची गरज बनली असून अण्णाभाऊ आणि दिलेली शपथ सर्वांनी घेतली पाहिजे आणि पाळली पाहिजे, असे मत सचिन साठे यांनी व्यक्त केले। यावेळी अण्णाभाऊ साठे जयंती महोत्सव समितीचे सांगली जिल्हा अध्यक्ष कुलदीप देवकुळे, आकाश तिवडे, प्रमोद रास्ते, मिलिंद कांबळे, विशाल मोरे, संतोष आवळे, संतोष सदामते, तानाजी आवळे, कपिल आवळे, नितीन केंचे, शिवाजी पांढरे, निलेश मोहिते, अजय माने, ज्ञानेश्वर केंगार, प्रवीण चौगले, आबा सुहासे, शीतल वाघमारे, गणेश खिलारे, सीताराम ऐवळे, प्रशांत ढंग यांच्यासह सांगली जिल्ह्यातील कार्यकर्ते, नागरिक उपस्थित होते। सर्वांच्या वतीने आदर व्यक्त करतो आणि अण्णाभाऊ शपथ ही नवीन संकल्पना मगाशी प्रोफेसर म्हटल्याप्रमाणे 74वी जयंती या ठिकाणी आपण साजरी करतोय आणि अण्णाभाऊंच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला एक नवीन उपक्रम आपल्या सर्वांच्या उपस्थित संपन्न होतोय। लिहिल्याशिवाय राहत नाही, लिहिल्याशिवाय राहत नाही म्हणणारा हा अण्णाभाऊ, प्रियदर्शील आणि पुढचा स्वाभिमान यांच्यावरती वास्तववादी लिहिणारा अण्णाभाऊ यांची जयंती आज आपण मोठ्या उत्साहात साजरी करत आहोत। त्याच्या पूर्वसंध्येला अण्णाभाऊ शपथ हा नवीन उपक्रम साजरा करतो आपण। माझी विनंती आपण सर्वांनी हात पुढे करायचे आहे। मी सांगेन पाठीमागे आपण मला साठेच्या मोठ्या पदामध्ये वरती जी वरलेली आहे त्यांना विनंती आपण हात पुढे करावे आणि आपण शपथ घ्यायची आहे। मी सतत विवेक बुद्धीला स्मरून अशी शपथ घेतो की सामाजिक ऐक्य व राष्ट्रीय एकात्मता यांना बाधा येईल असे कोणतेही वर्तन आणि कृत्य माझ्या हातून होणार नाही। मी कोणत्याही प्रकारचे व्यसन करणार नाही। दारू, तंबाखू, सिगारेट आणि इतर कोणत्याही अंमली पदार्थाचे सेवन करणार नाही। मी कोणत्याही प्रकारची लबाडी, चोरी, कौटुंबिक हिंसा, सामाजिक ताणतणावास थारा देणार नाही। मी कोणत्याही स्त्रीची अवहेलना करणार नाही आणि माझ्याकडून चारित्र्याचे अधःपतन होणार नाही। मी कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा बाळगणार नाही। भूत, भानामती, करणी, मूठ, जादूटोणा हे सगळे खोटारडे असून यावर मी विश्वास ठेवणार नाही। मी भारतीय संविधानास प्रमाण मानून स्वतंत्र समता बंधुता ही मानवी मूल्ये रोजच्या जीवन व्यवहारात आचरणात आणेन। मी जात, धर्म, पंथ, वंश, भाषा, प्रांत याद्वारे कोणत्याही प्रकारचा द्वेष निर्माण होणार नाही याची दक्षता घेईल। मी आणि माझे कुटुंब वैज्ञानिक बुद्धिप्रामाण्य विचार आचरणात आणेन। मी विश्व कल्याणाचे सूत्र सांगणारे सर्वच महामानवांचे कृतिशील
महामानवाचे कृतिशील मानवतावादी समतावादी विचार जपण्याचा आणि त्याचा प्रसार करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करेन. व्यसनमुक्त समाज गुन्हेगारी मुक्त समाज सुशिक्षित उच्च शिक्षित कार्यमग्न समाज आणि स्वाभिमानी समाज घडवणे हे आमचे ध्येय असून आम्ही भारतीय लोक त्यासाठी अविरत कार्यरत राहू. जय अण्णाभाऊ. पुन्हा एकदा शतकोत्तर 4व्या जयंतीच्या निमित्तानं आपल्या सर्वांना सगळी शुभेच्छा. जय हिंद. बातम्या पाहण्यासाठी आपले चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबायला विसरू नका.